शिंदे साहेबांना विनंती आहे, हे गढूळ वातावरण तुम्ही पूर्णतः सगळ्यांना संदेश द्या आणि थांबवा, अन्यथा तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही करणार त्याच्या दुप्पट आम्ही करणार, हे आमची त्यांना विनंती आहे. आणि म्हणून शिवेंद्रराजे भोसले साहेब आल्याच्या नंतर आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी हुंगावला मोर्चा काढायचा का आंदोलन करायचं, पण आम्ही करणार. आमच्या लोकांना कुठं त्रास होत असेल तर थेट हुंगावमध्ये आम्ही जाणार, सगळे अख्खा तालुका त्या ठिकाणी नेणार बायका पोराशी, आणि सगळेजण आम्ही जाऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करणार. जावली तालुक्यात दची जी भानगड आणली ती आदरणीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी आणली. स्वर्गीय लालसिंगराव काका, स्वर्गीय विलारी गुरुजी, स्वर्गीय जे अण्णा, सदाभाऊ सपकाळ यांच्या कार्यकालामध्ये जिल्हा बँकेला असेल निवडणुकीमध्ये असं कुठले वातावरण नव्हतं. मग दंडेलशाही, दडपशाही, दारू, दहशत हे राजकारण गुंडांकरवी खऱ्या अर्थानं तालुक्यात कोणी आणलं हे अख्ख्या तालुक्याला ना अख्ख्या जिल्ह्याला माहिती. आणि मग या जिल्हा बँकेच्या निवडणुका सुरू झाल्या. पद्धतशीरपणे शांत असलेलं वातावरण भाऊंनी जसं सांगितलं तसं बहुमत असणारी वरोशी सोसायटीची महिला प्रमुख नेणं, इंदवरीत आम्ही गेलो होतो, भाऊ वगैरे आम्ही सगळे होतो. आई बहिणीवर शिव्या, त्याचं सुद्धा फुटेज आमच्याकडे, आम्ही ते व्हायरल केलं नाही. शिंदे साहेब आमच्या सगळ्यांच्या समोर होते. आम्ही रिस्पेक्ट म्हणून शांत बसलो, त्यांना सांगितलं त्यांच्या गाड्या निघून जाऊ देत, आमच्या गाड्या निघून जाऊ देत. त्या दिवशी मला वाटतं आखाड्याच्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शशिकांत शिंदे कोण आहे, मला जर प्रत्युत्तर केलं असतं तर मी दाखवून दिलं असतं, मी एकटाच गेलो होतो. तुम्ही एकटे आला होता का कोणाला घेऊन आला होता, कोणाचं बहुमत होतं आणि कशा पद्धतीनं, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सांगायचं आम्हाला एवढंच आहे की शिवेंद्रराजे अतिशय सज्जन आणि अतिशय संघर्षात्मक उभं राहिलेलं नेतृत्व आहे. शिवेंद्रराजे असेच कुठून तरी उगवले, कुठंतरी आले असा विषय नाहीये. माझी या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांना एक विनंती आहे की जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काल होमगावच्या त्यांच्या घरातल्या ज्या गुंडांनी ज्याच्या आईचा ठराव झालाय त्या आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंना घोषणावं आहे का, त्याचं समर्थन आदरणीय पवारसाहेब करणार का? आखाड्यामध्ये शिवेंद्रराजे गेले. शिवेंद्रराजेंचा पिंडच असा आहे, कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की शिवेंद्रराजे त्या ठिकाणी हजर असतात. रोहित दादांनी लगेच पोस्ट केली. हुमगावच्या लोकांनी आमच्या आठवड्याच्या ठराव झालेल्या आमच्या एका त्या ताईच्या मुलाला मारहाण करणं हे रोहित दादांना कितपत पडते, या गोष्टीचा सुद्धा या निमित्तानं खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे. काय काय ठिकाणी आमचं बहुमत नव्हतं, रांगेकर होतं, करंडीचा ठराव त्याच्यानंतर झाला, भाऊ वगैरे आम्ही सगळे जण होतो. अगदी हातगेकरच्या ठरावाला सुद्धा फक्त भाऊ होते, तालुक्यातला आम्ही कोणी गेलो नाही. सुरुवातीला त्यांची दोन्ही मुलं किती गाड्या घेऊन तालुक्यात फिरत होती. त्या आखाड्यामध्ये त्या रणजितच्या घरी 15 लोक जमजम देत आहेत. काल सुद्धा मारहाण झाल्यानंतर तक्रार देऊ नको, नाही तर तुम्हाला बघून घेऊ. ही कुठली भाषा? बरं, बरीचशी मंडळी त्या महाराज साहेब त्याला आखाड्यात आले, आलेवाडीत आले, अरे आमचं बहुमत होतं. आमच्या काल कोणी दम दिला तुम्हाला? नाही, आम्हाला दम दिला नाही. आखाड्यातल्या आपल्या लोकांना मोहनदादा शिंदे माजी सभापती त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जर तक्रार दिली, रणजितला फोन केला होता त्यांनी, बाकीचे काही कार्यकर्ते त्यांना दम दिला की तुम्ही जर तक्रार केली तर हे मॅटर वाढेल आणि मग आम्ही तुम्हाला बघून घेऊ. माझी एकच विनंती आहे या निमित्तानं त्यांना सुद्धा. अगदी काल त्या रणजितला मारहाण झाली, महाराज साहेब मुंबईमध्ये होते, त्याच्या अगोदर ज्याला ठरावामध्ये आखाड्यात आले त्यावेळेला सगळ्या लोकांनी सांगितलं की शिवेंद्रराजे ठरावासाठी आले. आणि काल कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्याची बरगडी तुटली. आमचे महाराज मुंबईवरून येऊन त्या सिव्हिलमध्ये रात्री 11:30, 11:45, 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी म्हणजे प्रोत्साहन द्यायला, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. हे काही राजकारण कुठल्याही प्रकारचं ठराव बनवण्याचं नाहीये. आदरणीय शिवेंद्रराजेंचा पिंडच आहे की ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचं. आणि या निमित्तानं आम्हाला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायची आहे, खास करून शशिकांत शिंदे साहेबांचे जे कोण गुंड आणि सगळे समर्थक आहेत त्यांना, तुम्ही 2 हाताची तयारी ठेवा, आमची तयारी 4 हाताची आहे. आणि शिवेंद्रराजे कार्यकर्त्यावर अन्याय झाला, जावलीमध्ये अन्याय झाला, रस्त्यावर उतरणार आणि तुम्ही दडपशाही केली तर ती दडपशाही मोडून काढण्याचं काम
आदरणीय शिवेंद्रराजे कायमस्वरूपी करतात हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो.